सुरेश हे रात्रभर झोपूच शकले नाही. कधी एकदा सकाळ होते आणि भास्करगिरी बाबांना आपण भेटतो असे त्यांना झाले होते. पहाटे 4 वाजता उठून स्नानादी आटोपून पाठास हजर झाले. काकडा झाला. सर्वांसोबत पांडुरंगाष्टक म्हटले. महंत भास्करगिरी महाराजांच्या लक्षात आले, एक नवीन मुलगा फारच छान नादमाधुर्यात अष्टके गातो आहे. त्या दिवशी महाराजांना भेटण्याचा योग आला नाही. दुसरे दिवशी पुन्हा नजरानजर झाली. 18 ऑगस्ट 1992चा दिवस. श्री लक्ष्मीनारायण यांच्या समवेत सुरेश भास्करगिरी बाबांना भेटायला गेले. भास्करगिरी महाराजांनी विचारले, कुठे होतात? का आला आहात? काय काय येते? सर्व चर्चा झाल्यावर ते म्हणाले, आपण इयत्ता 10वीत आहात आणि इथे इयत्ता 4थीचा अभ्यास शिकवला जातो. 4थीच्या वर्गात 10वीचा विद्यार्थी कसा बसवायचा? आपण आळंदीला जा, तिथे वारकरी शिक्षण संस्था आहे, तेथे आपला पुढील अभ्यास होऊ शकतो. महंत भास्करगिरी महाराजांना नमस्कार करून सुरेश बाहेर पडले. आता पुन्हा तोच प्रश्न दत्त म्हणून उभा ठाकला. आता कुठे जायचे? दुसरा पर्याय सराला बेट होता आणि आत्ता सांगितलेला आळंदी. परंतु आळंदी ही पुण्याच्या जवळ आहे. तिथे गेलो आणि घरच्यांना कळलं म्हणजे त्यापेक्षा त्यांच्यापासून लांबच राहू असे सुरेश यांनी ठरवले. 18 ऑगस्ट 1992ला देवगडहून निघाले. बसने माळेवाडीपर्यंत आले. तेथवर यायला सायंकाळचे 6 वाजले होते. श्रावणसरी बरसत असल्यामुळे सर्व ठिकाणी चिखल झाला होता. माळेवाडी ते गोवर्धन हा प्रवास अणवाणी पायाने केला. गोवर्धनला पोचायला रात्रीचे 8 वाजले होते. एवढ्या रात्री तिथेच मुक्काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. तेथे मारुती मंदिरात रात्र घालवली. पहाटे उठून आवरून देवदर्शन झाले. तोवर गोवर्धनमधील मंडळी नित्यदर्शनासाठी मंदिरात गोळा होऊ लागली होती. ह्या तरुणाला विचारले, येथे कोठे येणे केले? त्यावर सुरेश यांनी सांगितले, बेटावर राहण्याचे प्रयोजन आहे, त्यासंबंधी महंत नारायणगिरी महाराजांना भेटायला आलो आहे. यावर तिथे उपस्थित असलेले गावकरी म्हणाले, बाबांचा स्वभाव फार कडक आहे, ते तुम्हाला बेटावर राहण्याची परवानगी देतील की नाही सांगता येत नाही. असे शब्द ऐकल्यावर परमेश्वरावर स्वतःला सोपवून देत सराला बेटाकडे प्रस्थान केले. सकाळी लवकर निघाल्याने पायी सराला गावापर्यंत आले. तेथून पुढे नदीला पाणी होते. सराल्यापासून भालगावापर्यंत होडीने प्रवास केला. मग भालगावहून वांजरगावला पायी गेले. आता तेथून बेटावर जाण्यासाठी होड्या होत्या. वांजरगावला होडीची वाट पाहत होते तेव्हा होडीतून साक्षात नारायणगिरी महाराज उतरले. सुरेश यांनी नारायणगिरी महाराजांना नमस्कार केला. माझे नाव सुरेश राणे आहे, मला बेटावर तुमच्या सानिध्यात राहायचे आहे. यावर बाबा म्हणाले, राजा हो, 12 वर्षापासून दुष्काळ आहे, खायला नाही, बेटावर काम करावं लागतं, हाताने स्वयंपाक करावा लागतो. 4-2 दिवस राहावा, नंतर जावा आपल्या घराला. त्यावर सुरेश काहीही बोलले नाही. महाराजांसमवेत जे शिष्य होते त्यापैकी एकाला सांगितले, यांना बेटावर पोहोचवण्याची सोय करा, आम्ही 2 दिवसानंतर परत आल्यावर बोलू. असे म्हणून बाबा नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. 18 ऑगस्ट 1992 रोजी बेटावर गेल्यावर सुरेश यांनी महंत गंगागिरी महाराजांच्या समाधीचे प्रथम दर्शन घेतले. समाधी मंदिर लाकडाच्या दांडापट्याच्या मंडपातून जाताना मुक्ताईनगरमधील चांगदेवाच्या मंदिराची आठवण झाली. समाधी मंदिरापुढील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मुक्ताईनगरच्या मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसारखी भासली. आज खूप दिवसांनंतर आजोबांसोबत मंदिरात दर्शनाला आल्यासारखे वाटले. घरापासून कोसो मैल लांब होते, तरी का घरी आल्यासारखे वाटत होते ते काही त्यांना कळत नव्हते. मनात असा विश्वास होता, या जागेशी आपला जुनाच काहीतरी ऋणानुबंध आहे. बेटावर काही विद्यार्थी होते. सूरदास म्हणजे अंधविनेकरी, पहारेकरी, गडी असे मिळून 50 माणसांचा राबता होता. प्रत्येकाला आपले काम वाटून दिले होते. विद्यार्थ्यांचे मुख्य काम वाचन करणे, पाठमुखोद्गत करणे, सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडणे असे होते. 2 दिवसानंतर महाराज परतल्यावर त्यांनी बघितले, सुरेश हे चांगले रमले होते. सकाळी विद्यार्थ्यांना पाठ शिकवताना नवीन विद्यार्थ्याचा सहभाग जाणवत असे. पूर्वाश्रमी केलेले वाचन, पाठांतराचा
बेटावर सुरेश यांना उपयोग झाला. त्यावेळी बेटावर दादाभाऊ उकिरडे, भरत महाराज, बाळू नवले, प्रभाकर महाराज ठेंगळे, राजू लोखंडे, उद्धव महाराज जगताप, चांगदेव म्हस्के, नामदेव मोरे, लक्ष्मण लगड, राजू महाराज नवले, संजय महाराज जगताप हे गुरुबंधूही होते. महंत नारायणगिरी महाराज जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असत तेव्हा ते हातात कुठलेही पुस्तक घेत नसत. त्यांना संपूर्ण ग्रंथ मुखद्गत असत. अशा वेळी सुरेश यांना वाटे आपणही महाराजांसारखा अभ्यास केला पाहिजे. पुढे ते भरपूर वाचन करीत असत. महाराजांनी त्यांच्या विद्यार्थ्यांकडून ज्ञानेश्वरी, भजन मालिका, गीता हे मुखद्गत करून घेतल्या होत्या. महंत नारायणगिरींची शिकवण्याची पद्धत फार वेगळी होती. खरंच जर होतकरू विद्यार्थी असेल तर त्याचे ह्या परिसस्पर्शाने सोने व्हावे. महाराजांनी विचारसागर ग्रंथ शिकवला, भांडारकरांचे व्याकरण पुस्तक शिकवले व स्वअध्यायाने विद्यार्थ्यांनी कसे करावे यावर भर दिला. ते पुस्तकाला सुरुवात करीत असत. त्यांचे परिचय झाल्यावर एक विषय कसा शिकवला पाहिजे या संदर्भात पहिल्या 2-3 पाठांमध्ये दाखवत त्यानंतर विद्यार्थी संपूर्ण पुस्तक सोडवायचे, सर्व स्वाध्यायावर. जर कुणास काही अडचण आली तर महाराज ते समजवून देत. सुरेश राणे यांनी महाराजांच्या ग्रंथालयात बराच मोठा ग्रंथसंग्रह बघितला आणि आपला वाचनाचा वेग वाढवला. बेटावर दरवर्षी होणाऱ्या वार्षिक उत्सवामध्ये सुरेश सहभाग घेऊ लागले. बेटावर विद्यार्थ्यांच्या कपड्यांमध्ये सुसंगतता असते. सर्वांना पायजामा, शर्ट, टोपी हा वेश असतो. 1993 साली जानेवारी महिन्यात त्र्यंबकेश्वरची दिंडी निघणार होती. इतर गुरुबंधूंसमवेत आपणही वारीत जावे अशी मनीषा उत्पन्न झाली. ते गुरु नारायणगिरी महाराजांकडे गेले. त्यांनी महाराजांना अर्जवी स्वरात विचारणा केली, आम्हालाही त्र्यंबकेश्वर वारीत यायचे आहे, आम्ही येऊ का? यावर महंत नारायणगिरी महाराज म्हणाले, तुमचा काय विचार आहे? येथे किती थांबणार? पुढे लग्न करणार का? यावर सुरेश यांनी अत्यंत नम्रपणे पण धिटाईने उत्तर दिले, मी अजन्म ब्रह्मचारी राहणार आहे. माझ्या मनात लग्नाचा भाव उत्पन्न होत नाही. मला ज्ञानार्जन करून येथे राहायचे आहे. मी घरी परत जाणार नाही. महाराज म्हणाले, लग्न करायचे नाही असं म्हणतात, ब्रह्मचारी राहायचं, मग काय इजार घालता? त्यांनी एक श्वेत वस्त्र मधवत फाडलं, लांबसर मोठी पट्टी तयार केली व ती सुरेश यांच्या हातात देत म्हणाले, आजपासून लंगोटी बांधायची, लुंगी घालायची, इजार घालायची नाही. आणि मग ह्या नवीन वेश परिधार करून ते नाशिक त्र्यंबकच्या वारीस गेले. वारीचे नियोजन शिवगिरी उर्फ तात्या बाजा ठाणकर यांच्याकडे होते. सुरेश यांनी दिंडीत बरीच मदत केली. बेटावर पुन्हा परत आल्यावर वाचनाचा वेग वाढवला. महंत नारायणगिरी महाराजसुद्धा सुरेश राणे यांच्यावर प्रभावित झाले. नित्यक्रम, सप्ताह असे कार्यक्रम तर चालूच होते. कधी कुठे दशक्रिया विधीचा कार्यक्रम असल्यास सुरेश राणे यांना प्रवचनाच्या कार्यक्रमांचेही बोलवणे यायला सुरू झाले. महाराजांची परवानगी घेऊन ते छोटेखानी प्रवचनाला जात होते. गीतेची संहिता, विष्णू सहस्रनाम संहिता, शिवमहिमा स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, पाणिनीय व्याकरण याचा सखोल अभ्यास केला. नारायणगिरी महाराजांनी आता सुरेश यांच्यावर कोठारी पदाची जबाबदारी टाकली. यामध्ये स्वयंपाकघरातील कोठी, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था, कपड्यांची कोठी, पुस्तकांची कोठी अशा सर्व कोठ्या ज्याच्या ताब्यात तो कोठारी. वाढलेली जबाबदारी पेलवत ग्रंथालयाचे नवीन दालन उघडे झाले. अफाट पुस्तकांचा संग्रह बघायला मिळाला. सुरेश यांची अवस्था चातक पक्षाप्रमाणे झाली. ग्रंथरूपी वर्ष आता अनुभवायला मिळणार होती. सराला बेट आता चांगलेच परिचित झाले होते. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती ओळखीच्या झाल्या होत्या. शिवगिरी महाराजांची तशी नेहमीच बेटावर उठबेस असायची. एकदा शिवगिरी महाराज बाजाठाण येथील गावकऱ्यांना घेऊन आले. गावकरी म्हणाले, शिवगिरी महाराजांना बाजाठाण येथे तुकारामगिरी आश्रमात सोबत म्हणून तुमच्या बेटावरील सुरेश राणे यांना द्या. यावर महंत नारायणगिरी महाराज थोडे नाराज झाले. तात्या म्हणाले, सुरेश हुशार आहेत, ज्ञानी आहेत, जिज्ञासू आहेत. आमच्याकडे आल्यावर आम्हालाही सोबत होईल व त्यांना ग्रंथ वाचन करण्याचा अवधी मिळेल. हो नाही, हो नाही असे करत करत महंत नारायणगिरी महाराजांनी परवानगी दिली.
जाण्याआधी सुरेश राणे यांचे नामकरण विधी संपन्न झाला.